अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली तर तुम्हाला पुन्हा कोणताही व्हिडिओ बघायची गरज राहणार नाही। मी या व्हिडिओमध्ये पुरणपोळी बनवण्यासाठी सर्व ज्या स्टेप आहेत त्या मी तुमच्यासोबत आज शेअर करत आहे। तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। नमस्कार मित्रांनो, मी आज होळीच्या निमित्ताने पुरणपोळी बनवत आहे। तर मित्रांनो, पुरणपोळी बनवण्यासाठी ज्याही स्टेप आपल्याला महत्त्वाच्या असतात त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर सर्वात आधी आपण पुरणपोळी बनवण्यासाठी जी डाळ लागते ती घेऊया। तर मी इथे 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ती छान 2 वेळ पाण्याने धुवून घ्यायची आहे। 2 वेळ पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी इथे कुकरमध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे। तर उकळत्या पाण्यामध्ये ही डाळ आपल्याला टाकायची आहे। त्याच्यानंतर इथे मी हळदी पावडर आणि चिमूटभर मीठ असं टाकलेलं आहे आणि कुकर आपण लावून घेऊ। अर्धा तास लो फ्लेमवर ही डाळ शिजवून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मऊ ही डाळ शिजलेली आहे। तर अशा पद्धतीनं शिजवली तर डाळ ही जळणार पण नाही आणि मऊ अशी शिजणार पण। तर अशा पद्धतीने ही डाळ शिजलेली आहे। त्याच्यानंतर आपण या डाळीमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते गाळून घेऊ। तर अशा पद्धतीने मी हे पाणी गाळून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे पुरणपोळीसाठी जो गूळ लागतो तो मी इथे कद्दूकस करून घेत आहे। तर अद्विकाला पण गूळ खायचा होता तर ती पण खात आहे आणि तिला पण पुरण खूप आवडलेलं आहे। खूप सुंदर पुरण बनते, तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय कराल। आणि त्याच्यानंतर ही जी डाळ आहे याच्यामध्ये आपण पोटॅटो मॅशरने किंवा मिक्सरमध्ये ही छान अशी बारीक करून घेऊ शकतो। तर मी ही इथे पोटॅटो मॅशरने छान अशी मॅश करून घेतलेली आहे। आणि त्याच्यानंतर आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली होती तर आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। तुम्ही इथे अर्धा वाटी गूळ आणि अर्धा वाटी साखर घेऊ शकता, पण मी इथे गूळ टाकते आहे। त्याच्यानंतर इथे इलायची पूड आणि कद्दूकस केलेला जायफळ टाकलेला आहे आणि हे सर्व आता आपण गरम करून घेणार आहे। तर लो फ्लेमवर आपण हे इथे मिक्स करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि जो याच्यामधला गूळ आहे तो मेल्ट होत आहे। 10-15 मिनिटामध्ये हे छान असं मऊ पुरण बनून जाणार आहे आणि गॅसचा फ्लेम आपल्याला स्लोच ठेवायचा आहे। त्याच्यामुळे जी डाळ आहे ती खाली लागणार नाही आणि त्याच्यामुळे डाळ आणि गूळ छान असा मिक्स झालेला आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं तूप टाकून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। आणि तुम्ही बघू शकता हा जो स्पून आहे हा इथे पडत नाही आहे, म्हणजे आपलं पुरण हे छान बनलेलं आहे। आता आपण पुरणपोळीसाठी जी पीठ लागते ते बनवूया। तर याच्यामध्ये आपण घेतला आहे 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा आणि हळदी पावडर आणि चिमूटभर मीठ, तेल हे सर्व टाकलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आधी। आणि थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक बनवून घेऊ। आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पिठाचा गोळा इथे बनलेला आहे। त्याच्यानंतर कॉटन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण याला बांधून ठेवणार आहे। तर कॉटनमध्ये हे पीठ असं बांधून घेतलेलं आहे घट्ट आणि नंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याला याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि पीठ असं डीप करून ठेवायचं आहे। आता नंतर आपण जेव्हाही पुरणपोळी बनवू तेव्हा हे काढणार आहे। तर मी इथे दुपारीच पीठ इथे बनवून ठेवलेलं होतं, पण होळीचा जे स्वयंपाक आहे तो मी संध्याकाळी बनवलेला होता। तर मी इथे संध्याकाळी याला बनवत आहे। तर तुम्ही बघू शकता हे जे पीठ आहे, जे पाणी आहे याच्यातलं पिळून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्ही बघू शकता हे पीठ जे आहे ते खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि खूप मऊ झालेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता पुरण इथे किती मऊ आणि सुंदर झालेलं आहे आणि टेस्टी पण खूप झालेलं आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। आणि त्याच्यानंतर आपण आता इथे पुरणपोळी बनवायला घेत आहे। तर त्याच्यासाठी आपण इथे थोडासा पिठाचा गोळा घेणार आहे
आणि जे आपण पराठे बनवत आहे त्या पद्धतीनेच बनवायचं आहे. तर पिठाच्या गोळामध्ये असा आपण बनवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुरणाचा गोळा घ्यायचा आहे, असा गोल असा बनवून घ्यायचा हातावरच. आणि पुरण इतकं सुंदर बनलेलं आहे ना, हाताला पण लागत नाही आहे आणि खूप मऊ पण आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. मी फर्स्ट टाईम अशा पद्धतीने पुरणपोळी केलेली आहे आणि ती खूप सुंदर बनलेली आहे. सो आय एम प्राऊड ऑफ मी. आणि तुम्ही पण अशी पुरणपोळी नक्की बनवू शकता जर तुम्ही ह्या सर्व स्टेप फॉलो केल्या तर. तर अशा पद्धतीने हा गोळा इथे आतमध्ये फिल केलेला आहे आणि नंतर जे एक्स्ट्राचा पीठ होतं ते काढून घेतलेलं आहे. पण इथे मी सुखं पीठ न लावता याला छान असं लाटून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता याच्यामधलं पुरण आपल्याला ट्रान्सफॉर्म दिसत आहे आणि खूप सुंदर असं पुरणपोळी बनलेली आहे. याच्यामधलं पुरण निघत नाही आहे किंवा पुरणाची पोळी तुटत नाही आहे आणि खूप छान अशी ट्रान्सपरंट आपली पुरणपोळी बनलेली आहे. नंतर याला आपण छान असं रोस्ट करून घेऊ. तर इथे तूप किंवा तेल टाकून आपण इथे याला भाजून घेऊ छान. आणि अशा पद्धतीने याला भाजून घेतल्यानंतर बघू शकता खूप अशी टेस्टी आपली पुरणपोळी बनलेली आहे. छान असं भाजून घेतल्यानंतर आपण इथे फोल्ड करून याला काढून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड पुरणपोळी पण मी इथे पुरण फिल करून जो गोळा आहे तो बनवलेला होता. जेव्हा आपण सुकं पीठ लावतो तेव्हा जी पुरणपोळी आहे ती खूप फास्टमध्ये लाटून घेतल्या जाते. तर सुकं पीठ लावून पण आपण अशी पद्धतीने बनवू शकतो आणि ही पण खूप छान बनलेली आहे. थोडीशी पण तुटलेली नाही आहे किंवा त्याच्यामधलं पुरण निघत नाही आहे. आणि अशा पद्धतीने पुरणपोळी बनवून घेतल्या. नंतर मला बनवायची होती भजी. तर त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि भजी बनवण्यासाठी जे बेसन होतं त्याचा सर्व ते बनवलेलं आहे आणि आता मी भजी फ्राय करत आहे. आणि होळीच्या सणासाठी जेही मला बनवायचं होतं ते सर्व जेवण मी इथे बनवलेलं आहे. तर इथे भजी फ्राय केलेली आहे, त्याच्यानंतर पुरणपोळी पण बनवलेली आहे आणि इथे मी बनवलेली आहे कटाची आमटी, जी आपण डाळ आणि डाळीचं पाणी ठेवलेलं होतं त्याची. आणि नंतर मी इथे बनवली आहे कढी आणि भजी पण फ्राय होत आहे इथे. त्याच्यासोबतच बनवलेलं आहे पापड, कुरडी आणि ही पुरणपोळी तर आहेच आपली छान सुंदर. आणि भजी फ्राय केलेली आहे. मी इथे दुधासोबत पुरणपोळी सर्व करत आहे. आमच्याकडे चिंचेच्या पाकासोबत पण याला सर्व करतात. आणि मी फर्स्ट टाईम मराठीमध्ये व्हॉइस ओव्हर करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मराठीमध्येच पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो बाहेर. तर इथे होळी दहनचं सेलिब्रेशन सुरू होतं आहे. तर आम्ही इथे थांबलो. तर इथे थोडा होळी दहन करत होते. तर होळी म्हणजे वाईट गोष्टी टाकून द्यायच्या आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार करायचा, हेच होळीचा मतलब असतो. तर अशा पद्धतीने होळी सेलिब्रेट केली आम्ही. दुसऱ्या दिवशी रंग लावणे आणि रंग खेळणे हे सर्व आम्ही केलेलं होतं. तर त्याचे व्हिडिओ मी शूट नाही करू शकले, त्याच्यामुळे सॉरी. जितकाही व्हिडिओ मी शूट केलेला आहे तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि आद्विकाकडून आणि माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याच्यासोबतच माझं एक क्लाउड किचन आहे. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल, तुम्हालाही क्लाउड किचन सुरू करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा आणि त्या व्हिडिओमध्ये मी क्लाउड किचनबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे, ते नक्की बघा. आणि अशाच व्हिडिओसोबत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.